नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, इंग्रजी नवीन वर्ष चालू होत आहे. अगदीच की थोडेच दिवस राहिलेले आहेत इंग्रजी नवीन वर्ष चालू होण्यासाठी. बघा, जसं की आपण मराठी नवीन वर्ष चैत्र महिन्यामध्ये चालू होत असतं, जेवढ्या उत्साहाने आपण ते वर्ष साजरं करत असतो, त्याच पद्धतीनं नवीन इंग्रजी वर्ष देखील आपण सेलिब्रेट करत असतो. तर बघा, या दरम्यान आपण प्रत्येक जण नवीन कॅलेंडर हे घेत असतो. पण आपण घरात कॅलेंडर तर आणतोच, पण जिथं कुठं रिकामी जागा असेल तिथं लावून टाकतो. पण असं नाहीये. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तूसाठी, प्रत्येक ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या योग्य दिशा ठरलेली आहे. तर त्याच दिशेला त्या गोष्टी लावल्या गेल्या पाहिजेत. बघा, कॅलेंडर सुद्धा आपण अगदीच की आणतो, जिथं जागा असेल तिथं अगदी लावून टाकतो, पण असं नाहीये. वास्तुशास्त्रानुसार आपल्याला कॅलेंडर सुद्धा योग्य दिशेला लावणं तेवढंच गरजेचं असतं. कारण जेव्हा आपण योग्य दिशेला आपलं कॅलेंडर हे लावत असतो, तर घरात सकारात्मक ऊर्जा येते, त्यानंतर सुख समाधान नांदत असतं. तर बघा, कॅलेंडर लावण्यासाठी एक शुभ दिशा सांगितली गेलेली आहे. तर त्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. पण अगदीच की जुन्या कॅलेंडरचं करायचं काय? बघा, खूप जणांना सवय असते की पहिलं कॅलेंडर तसंच अडकून ठेवायचं आणि त्यावरतीच नवीन वर्षाचं कॅलेंडर लावायचं. पण वास्तुशास्त्रानुसार हे चुकीचं आहे. ते तसं ठेवू नये घरात. एकतर तुम्ही अगदीच की बघा, आपण अगदीच तुम्ही महालक्ष्मीचा आणत असेल, कोणी दिंडोरी प्रणीतचा आणत असेल. आता आमच्या तर घरात दिंडोरी प्रणीतच असतं. पण बघा, काल निर्णय आहे, वेगवेगळे कॅलेंडरची नावं आहेत. जे काही कॅलेंडर आणत आहात तर त्यावरती देवी देवतांचे फोटो आहेत आणि तसंच आपण टाकून देतो, किंवा अगदीच की कचरा गाडीत वगैरे, घंटागाडीत वगैरे टाकून देतो. तर ते सुद्धा चुकीचं आहे. अगदीच की तुम्हाला खरंच ते टाकून द्यायचं असेल तर त्यावरती जे काही चित्र असतील देवी देवतांचे, तर ते तुम्ही काढून घ्या. त्याचा सुद्धा मी पुढे जाऊन तुम्हाला उपयोग सांगणार आहे. अगदीच दिंडोरी प्रणीतचं असेल तर तिथं बघा, स्वामींचं चित्र आहे, गुरुमाऊलींचं चित्र आहे. तर ते तुम्ही अगदीच की कट करून काढा आणि त्यानंतर अगदीच तुम्ही ते निर्माल्यामध्ये, किंवा अगदीच की काही कारणास्तव तुम्हाला जर लागायचं असेल तर तसं तुम्ही यूज करू शकता. पण असे कॅलेंडर आपल्याला टाकून द्यायचे नाहीयेत. की बघा, आपण एवढी सेवा करतोय, अगदीच त्यावरती स्वामी महाराजांचा फोटो आहे, माता लक्ष्मीचा फोटो आहे, महालक्ष्मीचा फोटो, असं आपण ते तसंच टाकून देणं, तर हे खरंच चुकीचं आहे. ते तुम्ही कात्र्यानं काढून ठेवा आणि त्यानंतर त्याची तुम्ही अगदीच काही करायचं, अगदीच निर्माल्यामध्ये किंवा घंटागाडीत देखील टाकून देऊ शकता. पण बघा, जेव्हा तुम्ही कॅलेंडर हे घरामध्ये लावत असता तर त्याची योग्य दिशा, अगदीच की बघा, तुम्ही पूर्वेला कॅलेंडर लावू शकता, त्याचबरोबर तुम्ही पश्चिमेला कॅलेंडर लावू शकता, पण तुम्हाला दक्षिण दिशेला हे कॅलेंडर लावता येणार नाहीये. कारण असं म्हटलं जातं की दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे, ती काळाची दिशा आहे, आणि त्याच दिशेला जर आपण कॅलेंडर लावत असतो तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम भोगावे लागत असतात. बघा, असं म्हटलं जातं की काळ मोजला जातो आपला, आणि ती खरंच एक त्या दिशेला कॅलेंडर लावणं, निगेटिव्ह ऊर्जा वाढते, घरात कोणतीही कार्य व्यवस्थित होत नाहीत. आणि असं देखील म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही जुन्या कॅलेंडरवरती नवीन कॅलेंडर लावता तर त्यावेळेस सुद्धा वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं, जे काही तुमचं नवीन वर्षामध्ये काही शुभ कार्य होणार आहेत, किंवा अगदीच की काही चांगले परिणाम तुम्हाला बघायला मिळणार आहेत, सकारात्मक परिणाम तुम्हाला बघायला मिळणार आहेत, पण त्या गोष्टींमुळे ते आडले जातात, ते तुमच्यापर्यंत येत नाहीत, असं सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे जे सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहेत तर ते कुठंतरी थांबले जातात, असं वास्तुशास्त्र सांगतं. तर बघा, जे काही दिशा मी तुम्हाला सांगते तर ते नक्कीच तुम्ही त्या दिशेला आवर्जून कॅलेंडर लावा. आणखी बघा की बऱ्याच जणांना सवय असते की अगदीच दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावून द्यायचं, तर ते सुद्धा चुकीचं आहे. त्याचबरोबर बघा, आपण अगदीच तुमचं बाथरूम आहे त्याच्या बॅक साईडला कॅलेंडर लावलं तर ते सुद्धा चुकीचं आहे. अगदीच तुम्ही कॅलेंडर कुठंही लावू शकता, म्हणजे तुमच्या किचनमध्ये लावू शकता, बेडरूममध्ये लावू शकता, हॉलमध्ये लावू शकता, कुठंही लावू शकता, पण त्याची योग्य दिशा ठरलेली आहे वास्तुशास्त्रामध्ये. अगदीच की बघा, जेव्हा आपण पूर्व दिशेला, वास्तुशास्त्रानुसार आपण पूर्व दिशेला जर कॅलेंडर लावले तर आपल्याला बघा, ही उगवत्या सूर्याची दिशा असून ही सुख समृद्धी आणण्यासाठी, आयुष्यामध्ये प्रगती होण्यासाठी किंवा आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही नक्कीच कॅलेंडर आपल्या पूर्व दिशेला लावू शकता. त्याचबरोबर बघा,
पश्चिम दिशा, तर पश्चिम दिशेला सुद्धा तुम्ही नक्कीच लावू शकता. पश्चिम दिशा ही यश, आदर, समृद्धीचे प्रतीक मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर बघा, शनिदेव आणि वरुण देव या दिशेचे अधिपती आहेत असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. म्हणून तुम्ही नवीन जे कॅलेंडर जे आणताय तर ते तुम्ही पूर्वेला किंवा पश्चिम दिशेला नक्कीच लावू शकता. हे दिशा खरंच शुभ मानल्या गेलेल्या आहेत. त्याचबरोबर बघा, उत्तर पश्चिम दिशा म्हणजेच वायव्य दिशा, ह्या दिशेला सुद्धा तुम्ही कॅलेंडर लावू शकता. बघा, वास्तुशास्त्रानुसार ही सुद्धा दिशा कॅलेंडर लावण्यासाठी शुभ मानली गेलेली आहे. ते वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं गेलेलं आहे की वायव्य दिशेला जर तुम्ही कॅलेंडर लावलं, दिनदर्शिका लावली तर घरात सुख समृद्धी नांदते. त्यासाठी तुम्ही आवर्जून ह्या दिशेला लावू शकता. बघा, पूर्व दिशेला, पश्चिम दिशेला, वायव्य दिशेला, ह्या दिशेला तुम्ही आवर्जून कॅलेंडर लावू शकता. मग घड्याळाची सुद्धा एक योग्य दिशा सांगितली गेलेली आहे वास्तुशास्त्रानुसार. अगदीच असं म्हटलं जातं की आपल्या मुख्य दरवाजाच्या समोरच्या भिंतीला सुद्धा घड्याळ लावू नये. असं म्हटलं जातं की त्या घड्याळाच्या काठ्याबरोबर आपल्या घरात जे काही येणारा पैसा असतो ना, तर तो सुद्धा पाण्यासारखा फिरत राहतो, म्हणजे आपल्याकडे पैसा टिकून राहत नाही असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. त्याचबरोबर बघा, अगदीच तुम्ही दक्षिण दिशेला सुद्धा घड्याळ लावू नये. दक्षिण दिशा ती एक नकारात्मक दिशा सांगितली गेलेली आहे. ती यमाची दिशा आहे, आपला वाईट काळ आणण्याची दिशा. अशा दिशेला जर तुम्ही दक्षिण दिशेला जर घड्याळ किंवा कॅलेंडर लावलं तर आपल्या आयुष्यात जे येणारे चांगले क्षण असतात तर ते सुद्धा दूर जातात आणि एक वाईट परिणाम आपल्या आयुष्यात भोगायला लागू शकतो आपल्याला. त्यामुळे ह्या दिशेला कॅलेंडर आणि घड्याळ सुद्धा लावू नये. आपला वाईट काळ येतो असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रानुसार, असं सांगितलं गेलेलं आहे. त्याचबरोबर बघा, अगदीच की तुम्ही पूर्व दिशेला घड्याळ लावू शकता, पश्चिम दिशेला सुद्धा घड्याळ आवर्जून लावू शकता. तर ह्या शुभ दिशा मानल्या गेलेल्या आहेत. त्याचबरोबर बघा, काही गोष्टीचं पालन करणं सुद्धा गरजेचं आहे. शास्त्रानुसार हे काही नियम आहेत ज्या ठिकाणी बघा कॅलेंडर हे लावलं जातं, तर ह्याच ठिकाणी तुम्ही सुद्धा नवीन वर्षाचं जे काही येणारं कॅलेंडर आहे तर ते तुम्ही लावू शकता. पूर्व दिशा, पश्चिम दिशा, वायव्य दिशा ह्या दिशेला आवर्जून कॅलेंडर लावा. बघा, खूप जणांना माहिती नाही, अगदीच कॅलेंडर आणलं, जिथं जागा असेल तिथं लावून टाकणं हे खरं चुकीचं आहे. बघा, तुम्ही जर खूप विचार जर केला तर वास्तुशास्त्रानुसार खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या योग्य दिशेला ठेवणं तेवढंच गरजेचं असतं. कारण की आपल्या आयुष्यात जे काही चढ उतार येत असतात, वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. तर बघा, जसं की आपण म्हणतो की वास्तुशास्त्रानुसार किचन हे पूर्व दिशेलाच असावं, अग्नीय कोपऱ्यातच असावं, किंवा जे काही बाकीच्या गोष्टी असतात तर ते प्रत्येक दिशेलाच असल्या पाहिजेत. तसंच ज्या त्या दिशेला जे ती गोष्टी असणं जेवढं महत्वाचं आहे ना, तर त्यापेक्षा सुद्धा आपल्या घरात जी काही वस्तू येत आहे तर ती सुद्धा त्याच दिशेला असणं तेवढं गरजेचं असतं. कारण तेवढं सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला भेटतो. जर तुमच्या घरात ज्या काही गोष्टी असतात छोट्या मोठ्या तर त्या अगदी की वेगळ्या दिशेला, चुकीच्या दिशेला जर तुम्ही लावत असाल ना तर त्याचा निगेटिव्ह परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी वास्तुशास्त्रानुसार खूप साऱ्या सांगितल्या गेलेल्या आहेत तर त्या फॉलो करत जा आणि नवीन वर्षात नवीन आणलेलं कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावा. बघा, तुमचं 2026 वर्ष सुद्धा खूप छान जाईल, सुखा समाधानात जाईल. त्याचबरोबर आरोग्य घरात नांदेल आणि स्वामी महाराजांच्या कृपेने जर तुम्ही त्यांच्या सेवेमध्ये असाल, सातत्य एक ठेवलं स्वामींच्या सेवेमध्ये, तर तुमचं हे वर्ष सुद्धा खरंच सोन्यासारखंच जाईल, जे की 2026चं वर्ष तुम्हाला नक्की समजलं असेल. तर आता पुरतं एवढंच झालेली स्वामी महाराजांच्या निरुजुगती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.